आपण यूट्यूबवर किंवा ऑनलाईन कुठेही बरेच लोकांच्या व्हिडिओ बघत असतो, ज्यात ते चार्ट्स बघत बसलेले असतात आणि खूप सारे पैसे कमवतात. ते पाहून आपण पण कुठेतरी इन्फ्लुएन्स होतो आणि शेअर मार्केटमधून आपल्याला जॉब करता करता थोडी एक्स्ट्रा इन्कम कशी काढता येईल किंवा शिकता शिकता थोडेसे पैसे कसे कमवता येतील असा विचार करून आपण पण शेअर मार्केट नक्की काय आहे, ते कसे काम करते हे उत्सुकतेने पाहायला जातो आणि आपण पण यूट्यूबवर बऱ्याचशा व्हिडिओ बघायला लागतो. जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे ॲनालिसिस करावे लागते. म्हणजे कंपनीचे प्रॉफिट्स काय आहेत, लॉसेस काय आहेत, सेल्स, कंपनीवर कर्ज किती आहे, कंपनीचे मार्केट कॅप किती आहे, हे सर्व आपण फंडामेंटल ॲनालिसिसद्वारे बघतो. तसेच कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यापासून तिची ग्रोथ कशी आहे, कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढला आहे किंवा कमी झाला आहे, सध्या कंपनीचे शेअर्स स्वस्त आहेत की महाग आहेत, हे सर्व आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसवरून कळते. आता हे टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे नक्की काय आहे आणि त्यावरून आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन कसे घेता येतात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. सर्वात आधी आपण बघूया टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे नक्की काय. तर एकदम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे एखाद्या शेअर्सच्या किमतीचा म्हणजे प्राइसचा मागील डेटा बघून पुढे नक्की तो शेअर प्राइस कशी मुवमेंट करू शकते हे प्रिडिक्ट करणे. म्हणजे जसे आपण फंडामेंटल ॲनालिसिस मध्ये कंपनीचे फायनान्शियल, बिझनेस मॉडेल हे सर्व पाहतो, पण टेक्निकल ॲनालिसिस मध्ये फक्त आणि फक्त चार्ट्स आणि पॅटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट कधी करावी हे डिसाईड केले जाते. म्हणजे साधं बघायचं झालं तर फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला कोणता शेअर घ्यायचा हे सांगते आणि तोच शेअर कधी घ्यायचा, म्हणजे आता तो शेअर स्वस्त आहे की महाग आहे हे आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस सांगते. फंडामेंटल ॲनालिसिस साधारणपणे इन्व्हेस्टर्स करत असतात, ज्यांना शेअर्स बऱ्यापैकी चांगल्या कालावधीसाठी होल्ड करायचे ते करत असतात. आणि टेक्निकल ॲनालिसिस ते लोक करतात ज्यांना फक्त शेअर्सना काही ठराविक कालावधीसाठी बाय किंवा सेल करायचा असतो. म्हणजे थोडक्यात जे ट्रेडर्स असतात ते टेक्निकल ॲनालिसिस करत असतात. आता तुम्ही ऐकले असेल की इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत असते, म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. हे सेम मार्केटमध्ये पण अप्लाय होतं. प्राइस म्हणजेच शेअर्सच्या किमती ज्या आहेत त्या एका ट्रेंडमध्ये मूव्ह होत असतात आणि तेच ट्रेंड टेक्निकल ॲनालिसिसद्वारे ट्रेडर्स आधीच आयडेंटिफाय करतात आणि त्याद्वारे स्मार्ट पद्धतीने शेअर्सची बाईंग किंवा सेलिंग करत असतात. आता पुढचा पॉईंट बघूया आपण, चार्ट्स आणि कॅन्डलस्टिक. आपण जे व्हिडिओजमध्ये बघतो की ट्रेडर स्क्रीनवरती चार्ट्स बघत असतात, ते नक्की काय पाहत असतात, ते प्राइसची मुवमेंट अशा वेगवेगळ्या चार्ट्स मधून बघत असतात. तर या चार्ट्सचे पण 3 मेजर प्रकार आहेत, ते म्हणजे लाईन चार्ट, त्यानंतर बार चार्ट आणि तिसरा आहे तो म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट. तर आपण 1 बाय 1 हे तिन्ही चार्ट बघून घेऊया. तर सर्वात पहिला आहे तो म्हणजे लाईन चार्ट. लाईन चार्ट मध्ये तुम्हाला फक्त प्राइस क्लोजिंगची व्हॅल्यू कळते, म्हणजे आज सकाळी मार्केट ओपन झाले त्याने दिवसभरात काय मुवमेंट केली, म्हणजे ओपन कुठे झाले, त्या दिवशी प्राइसने हाय कोणता मारला किंवा लो कोणता मारला, ते काही कळत नाही. म्हणजे मार्केट 3:30 वाजता कोणत्या प्राइसला क्लोज झाले तेच फक्त आपल्याला लाईन चार्टवर कळते. लाईन चार्टमध्ये खूप कमी डेटा कळतो, म्हणजे प्राइसची क्लोजिंग पॉईंट कळते, हाय, लो किंवा ओपन आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे आपण लाईन चार्टच्या आधारे कोणते ठोस असे निर्णय घेऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो बार चार्ट. बार चार्टमध्ये आपल्याला प्राइस ओपन, डे हाय, डे लो आणि डे क्लोज हे सर्व कळते, पण ओपन डाव्या बाजूला, त्यानंतर लो खाली, हाय वरती आणि क्लोज उजव्या बाजूला दिसते आणि हा चार्ट अशा प्रकारे दिसतो. यावरून पण आपण कोणतेही ठोस असे डिसिजन घेऊ शकत नाही, कारण समजा 2 दिवस कॅन्डल अशा बनल्या म्हणजे सेम बनल्या, हाय लो एकदम सेम आहे, पण ओपन एका दिवशी खाली होऊन वरती क्लोज झाले आणि एका दिवशी ओपन वरती होऊन क्लोज खाली झाले, तर बार चार्टवर आपल्याला हे पटकन आयडेंटिफाय करायला जरा अवघड जाते. त्यामुळे बार चार्टचा वापर करणे थोडे अवघड आहे. त्यानंतर या दोन्ही चार्टला बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट. आता कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे नक्की काय आहे, तर कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, म्हणजे मेणबत्तीमध्ये जशी वात वर दिसते तसे चार्टमध्ये खाली आणि वर दोन्हीकडे असू शकते. यामध्ये सिम्पली एका ठिकाणी प्राइस ओपन झाली, म्हणजे समजा 100ला ओपन झाली, त्यानंतर तिने हाय बनवला म्हणजे प्राइस वाढली 110 वरती गेली, त्यानंतर ती प्राइस पुन्हा खाली आली
आणि ओपनच्या पण खाली आली, म्हणजे समजा 90 वरती आली आणि क्लोज झाली थोडी वरती, म्हणजे 95 वरती क्लोज झाली, तर आपल्या कॅन्डल स्टिकवर कसे दिसेल तर असे, म्हणजे जर प्राइस ओपनच्या खाली क्लोज झाली तर त्या कॅन्डलचा कलर रेड बनेल. आणि समजा दुसऱ्या कंडिशनमध्ये ओपन 100ला झाली, त्यानंतर 90चा लो मारला आणि 110चा हाय मारून 105ला क्लोज झाली, म्हणजे प्राइस ओपनच्या वरती क्लोज झाली, तर ती कॅन्डल ग्रीन बनेल. आणि जे हाय आणि लो मारलेले आहेत त्या आपल्याला कॅन्डलच्या वातीप्रमाणे दिसतील. त्याला टेक्निकल ॲनालिसिसमध्ये विग म्हणतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही शेअर्सचा कॅन्डलस्टिक चार्ट बघून अगदी सहजपणे सांगू शकता की प्राइस कुठे ओपन झाली, क्लोज कुठे झाली, हाय कोणता आहे, लो कोणता आहे, हे सर्व अगदी सहज कळते. तर तुम्ही पाहिले कॅन्डल कसे बनतात. आता या कॅन्डल्सना बघून ट्रेडर्स नक्की कसे डिसिजन घेतात, कुठे बाय करायचे, कुठे सेल करायचे. आपण ट्रेडिंग या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि चार्टमध्ये आपण रिलायन्स हा स्टॉक लावलेला आहे. या चार्टमध्ये आपल्याला आधी जे चार्टचे प्रकार बघितले ते चार्ट्स इथे दिसत आहेत, जसे की बार चार्ट, लाईन चार्ट. आता बार चार्ट बघितले तर हे अशा प्रकारचे दिसतात. यामध्ये आपल्याला काही खास इन्फॉर्मेशन कळत नाही. किंवा लाईन चार्ट बघितले तर लाईन चार्टवर पण आपल्याला काही व्यवस्थित अशी प्राइसची इन्फॉर्मेशन कळत नाही. पण आपण जर इथे कॅन्डल सिलेक्ट केले तर इथे आपल्याला रिलायन्स या कंपनीच्या वेगवेगळ्या कॅन्डल्स दिसत आहेत चार्ट्स वरती. आता आपण जसे की मागे बघितले, जर रेड कॅन्डल बनले म्हणजे प्राइस ओपन होऊन क्लोजिंग जी आहे ती लोअर साईडला झाली, म्हणून ती कॅन्डल रेड बनलेली आहे. आणि ज्या ग्रीन कॅन्डल्स दिसत आहेत तिथे प्राइस ओपन होऊन त्याची क्लोजिंग जी आहे ती अप्पर साईडला झालेली आहे. आता ग्रीन कॅन्डलवर आपण एरो नेला तर इथे वरती आपल्याला काही व्हॅल्यू दिसत आहेत. ओ, एच, एल आणि सी. ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो आणि सी म्हणजे क्लोज. आता मी समजा या ग्रीन कॅन्डल वरती एरो नेला तर आपल्याला इथे दिसत आहे ओपन 1251.85 आहे आणि त्याने हाय मारलेला आहे 1273, त्याने लो मारलेला आहे 1250 आणि क्लोज 1269 ला झालं. म्हणजे रिलायन्स या शेअरचा या कॅन्डलची आपण इन्फॉर्मेशन बघतोय तर त्यावेळी 1251 ला ओपनिंग झाली होती आणि जी क्लोजिंग आहे ती 1269 ला आहे, म्हणून ती कॅन्डल ग्रीन मध्ये आपल्याला दिसत आहे. आता इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टाइम फ्रेम दिसत आहेत, म्हणजे 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट. हवर्स मध्ये बघितलं तर 1 आवर, 2 आवर. डेज मध्ये 1 डे, 1 वीक, 1 मंथ. आता हे नक्की काय आहे तर आपण समजा 1 डे इथं सिलेक्ट केलाय तर ही एक कॅन्डल आहे ती एका दिवसाची इन्फॉर्मेशन देते. म्हणजे इथे आपण लेटेस्ट वाली कॅन्डल बघितली तर 28 मार्चची कॅन्डल आहे. या कॅन्डलवर एरो नेल्यावरती वरती आपल्याला व्हॅल्यू दिसत आहेत की 1280 ला ओपन होऊन क्लोजिंग झालेली आहे 1275 ला, म्हणजे 5 रुपयांनी कमी मध्ये क्लोज झालाय, त्यामुळे ती कॅन्डल आपल्याला रेड दिसते. तर ही एक कॅन्डल आहे ती एका दिवसाची कॅन्डल बनलेली दिसते. म्हणजे सकाळी मार्केट 9:15 ला ओपन झाल्यापासून दुपारी 3:30 ला बंद होईपर्यंत नक्की त्या शेअर मध्ये कशी मुवमेंट झाली ते आपल्याला एक कॅन्डल दाखवते. आता मी समजा 1 आवर सिलेक्ट केला, एका तासामध्ये कशी मुवमेंट झाली ते आपल्याला एक कॅन्डल सांगते. म्हणजे समजा मी इथे 27 मार्चच्या 9:15च्या कॅन्डल वरती आलो तर 9:15 ते 10:15 मध्ये कशी मुवमेंट झाली त्या प्राइस मध्ये ते आपल्याला एका तासाची कॅन्डल कळते. त्यानंतर 9:15 नंतर 10:15, 11:15 अशा एक तासाच्या कॅन्डल आपल्याला इथे दिसतात. त्यानंतर 15 मिनिट जरी बघितली तर 15 मिनिटची एक कॅन्डल असते. आता इथं आपण बघितलं 9:15 ते 9:30 अशा 15 मिनिटांमध्ये या कॅन्डलची मुवमेंट कशी झालेली आहे. इथे वरती तुम्ही व्हॅल्यू बघू शकता. समजा मी इथे एरो नेलाय तर आपल्याला वरती कळतंय 1277 ला ओपन होऊन 1281 ला क्लोज झाले, म्हणजे ही कॅन्डल ग्रीन बनली. त्यानंतर अशा कॅन्डल बनत एका कॅन्डल प्रमाणे अशी मुवमेंट दिसते. त्यानंतर 1 वीकची जर तुम्ही कॅन्डल बघितली तर अख्ख्या आठवड्यामध्ये रिलायन्स या शेअरने कशी मुवमेंट दिली हे आपल्याला एका वीकच्या कॅन्डल मध्ये कळते. अख्ख्या आठवड्यामध्ये म्हणजे मंडेला सकाळी 9:15 ला मार्केट ओपन झाले तर तिथपासून फ्रायडेला दुपारी 3:30 वाजेपर्यंत कशी मुवमेंट झाली ती एक कॅन्डल आपल्याला सांगते. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टाइम फ्रेमच्या कॅन्डल आपल्याला इथे दिसत असतात आणि या कॅन्डलला बघून आपल्याला इझिली रिलायन्सचा शेअर नक्की कसा मुवमेंट करतोय ते कळू शकते. आता ज्या कॅन्डल्स बनतात, समजा ही आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसते तर या कॅन्डलच्या वेळी काय झाले तर ओपन 1242 ला झालंय आणि क्लोजिंग 1276 ला झाले. म्हणजे जेव्हा ग्रीन कॅन्डल बनते तेव्हा त्याला बुलिश कॅन्डल आहे असे म्हणतात आणि जेव्हा रेड कॅन्डल बनते तेव्हा ती ओपन वरती होऊन क्लोज खाली होते, त्यामुळे त्याला बिअरिश कॅन्डल म्हणतात. आता आपल्याला कॅन्डल हा प्रकार क्लिअर झालाय आणि टाइम फ्रेम पण आपल्याला समजले असेल. आता या कॅन्डल्स बघून आपल्याला बाईंग सेलिंग कशी करता येते ते आपण बघू. म्हणजे असे असते का की ग्रीन कॅन्डल बनली की लगेच बाय करायची किंवा रेड कॅन्डल बनली की लगेच सेल करायची, तर असे नसते. या कॅन्डल्स न बघून नक्की काय स्टडी करायचा असतो तर त्यातला सर्वात पहिला पॉइंट आहे ते म्हणजे ट्रेंड्स.
आता ट्रेंड म्हणजे काय, तर आपण इथे सिम्पली बघू शकतो की रिलायन्सचा शेअर जो आहे तो 16 जुलै 2024ला म्हणजे या ठिकाणी इथे तुम्ही खाली डेट बघू शकता की रिलायन्सचा शेअर हा 1597 रुपयाला होता. ते उजव्या साईडला आपल्याला व्हॅल्यू कळते. तर तोच शेअर 5 मार्च 2025 पर्यंत 1154 वरती आलेला. म्हणजे 15 जुलै 2024 ते 5 मार्च 2025 या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला रिलायन्सचा शेअर जो आहे तो हळूहळू स्लो अँड स्टडी खाली येताना दिसतो. म्हणजे याला शेअरचा डाऊन ट्रेंड चालू आहे असं म्हणतो. आणि तेच जर तुम्ही इकडे आधी बघितलं की 26 ऑक्टोबर 2023 ते आधी 2 मार्च 2024 मध्ये रिलायन्स या शेअरची प्राइस हळूहळू वरती जात होती, तर त्याला अप ट्रेंड चालू आहे असं म्हणतात. तर आपण हे चार्ट्स बघून आपल्याला इझिली कळतं की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे की डाऊन ट्रेंड मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड हे दोन्ही ट्रेंड कळले असतील. आता मार्केटमध्ये भाव एकतर वर जातो किंवा खाली जातो असेच होत असते का, तर नाही. काही वेळेला शेअरची प्राइस ही एका ठराविक रेंज मध्ये पण थांबलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जसं की आपण इथे बघू शकतो 31 जानेवारी 2024च्या टाइमात रिलायन्सचा शेअर 1400च्या आसपास होता. त्यानंतर तो हळूहळू 1511 पर्यंत पोहोचला. त्यानंतर 1511 वरून तो पुन्हा 1420च्या आसपास आला. त्यानंतर पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. म्हणजे या एकाच रेंज मध्ये तो शेअर मुवमेंट करताना आपल्याला दिसून येतोय. तर याला काय म्हणतात, तर रेंज बाउंड किंवा साइडवेज मुवमेंट मध्ये या शेअरची प्राइस मूव्ह करते. म्हणजे लोअर लेवल वरून तो अप्पर साइडला एका पॉइंट पर्यंत जातो, पुन्हा तिथून खाली येतो, पुन्हा तिथून अप्पर पॉइंटला जातो, पुन्हा लोअर पॉइंटला येतो. आपण जे आधी दोन ट्रेंड बघितले, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, तशाच प्रकारचा हा तिसरा ट्रेंड असतो, तो म्हणजे साइडवेज ट्रेंड. अप ट्रेंड मध्ये शेअर घेतला आणि होल्ड ठेवला तर चांगला प्रॉफिट होतो. तसेच डाऊन ट्रेंड मध्ये शेअर आधी सेल केला आणि नंतर डाऊन साइडला आल्यावरती बाय केला तर चांगला प्रॉफिट होतो. आणि काही स्ट्रॅटेजीज मध्ये असे पण होते की आपण साइडवेज मार्केटमध्ये पण चांगला प्रॉफिट काढू शकतो. अप ट्रेंडचं कळलं, पण डाऊन ट्रेंड मध्ये कसे पैसे कमवता येतात, शेअर आधीच कसे सेल करायचे, ते सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आता याच चार्टचा वापर करून ट्रेडिंग नक्की कशी करता येते ते आपण पाहूया. जसे की आपण बघितले की इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत असते आणि शेअर मार्केटमध्ये प्राइस चार्ट वरती होतेच, कारण या कॅन्डल्सच्या एक ठराविक पॅटर्न्स तयार होत असतात आणि या पॅटर्न्सच्या मदतीने ठराविक पॉइंटला शेअर बाय किंवा सेल करता येतो. तर ते पॅटर्न्स कोणते कोणते आहेत, तर ट्रायंगल पॅटर्न झाला किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला, डबल टॉप पॅटर्न झाला, डबल बॉटम पॅटर्न झाला, अशा बऱ्याच प्रकारचे पॅटर्न्स बनतात ज्याद्वारे आपण ट्रेडिंगचे बाईंग किंवा सेलिंगचे डिसिजन घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच प्रकारचे इंडिकेटर्स असतात आणि टूल्स असतात ज्याद्वारे आपण बाईंग किंवा सेलिंगचे डिसिजन घेऊ शकतो. जसे की काही इंडिकेटर्सची उदाहरणं घ्यायची झाली तर मुव्हिंग ॲव्हरेजेस झाले, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स झाला म्हणजे ज्याला आपण RSI म्हणतो, किंवा MACD झालं, आणि सपोर्ट रेजिस्टन्स लेवल झाल्या. या सर्व टूल्सना कंबाईन करून योग्य ते डिसिजन्स घ्यायला आपल्याला मदत होते. आता या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व काही डिटेल्समध्ये एक्सप्लेन नाही करता येणार, त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये ते हळूहळू शिकूया. तर टेक्निकल ॲनालिसिसचे कोणते फायदे आणि तोटे आहेत ते आपण आधी पाहून घेऊया. तर फायदे बघायचे झाले तर टेक्निकल ॲनालिसिसच्या मदतीने आपण ट्रेंड्स आणि पॅटर्न्स ओळखू शकतो. त्याप्रमाणे शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंगमध्ये टेक्निकल ॲनालिसिस चांगले वर्क करते आणि टेक्निकल ॲनालिसिस कोणत्याही प्रकारच्या मार्केटमध्ये ॲप्लाय करता येऊ शकतो. जसे की स्टॉक्समध्ये पण तेच ॲनालिसिस यूज करू शकतो आणि क्रिप्टोमध्ये, फॉरेक्समध्ये, कमोडिटीमध्ये, अशा सर्व प्रकारच्या मार्केटमध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिस ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर आपण टेक्निकल ॲनालिसिसचे तोटे पाहूया. टेक्निकल ॲनालिसिसच्या चार्ट्समध्ये कंपनीच्या फंडामेंटल्सचा कोणताही संबंध नसतो. त्यानंतर 100% ॲक्युरेट असतीलच, म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसचे चार्टवरती जे सिग्नल्स येतात ते 100% ॲक्युरेट असतीलच असे नाही. कधी कधी फेक सिग्नल्स पण आपल्याला मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचे बेसिक ज्ञान नक्कीच क्लिअर झाले असेल. जसं की आपण पाहिले चार्ट्स आणि चार्ट्सचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट. त्यानंतर आपण पाहिले कॅन्डल्स नक्की कशी बनते, टाइम फ्रेम म्हणजे काय, ट्रेंड्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तसेच टेक्निकल ॲनालिसिसचे फायदे आणि तोटे पण पाहिले. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिकचे नक्की कोणते कोणते प्रकार आहेत आणि चार्ट्सचे पॅटर्न कोणते आहेत आणि ते कसे बनतात हे आपण डिटेलमध्ये पाहूया. आशा करतो की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचे एकदम बेसिक चांगल्या प्रकारे क्लिअर झाले असेल. काही कळले नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा स्लोली बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे कळून जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका
अशाच सोप्या भाषेत आपण पुढील व्हिडिओजमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगबद्दल शिकणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसबद्दल अजून कोणत्या टॉपिकवरती डिटेल माहिती घ्यायला आवडेल. शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस नक्की कसे करावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे. ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.